राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला, पण शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार निरुपम आणि रवींद्र वायकर यांना विरोध केला। महाराष्ट्र द्रोही आणि भ्रष्टाचाऱ्यांनी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नये असा इशाराच शालिनी ठाकरेंनी दिलाय। पाहूया। संजय निरुपमला तर त्याच्या स्वतःच्या पक्षांनी हक्कालपट्टी केलेली आहे त्याची। रवींद्र वायकर एकतर दल बदलू, जिथे ते विद्यमान आमदार आहेत तिथे त्यांना विरोध आहे आणि आज आपण त्यांची खासदारकीची गोष्ट करतोय। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय निरुपम आणि रवींद्र वायकरांची नावं चर्चेत आहे। मात्र शिंदे गटातील संभाव्य उमेदवारीवरून मनसेनं मात्र उघड विरोध केला आहे। राज ठाकरेंनी सक्षम नेतृत्वासाठी मोदींना पाठिंबा दिला, पण महाराष्ट्रद्रोही निरुपम आणि भ्रष्टाचारी वायकरांना महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय। मनसेला धनुष्यबाण या चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे। लक्षात ठेवा, राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे। इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत असलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर यासारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये। आज तुम्ही जे दोन नावं चर्चेमध्ये येत आहेत, संजय निरुपमला तर त्याच्या स्वतःच्या पक्षांनी हक्कालपट्टी केलेली आहे त्याची। त्यांनी आपल्या मराठी लोकांसाठी केलं काय इतकी वर्ष, आणि त्याला आपण आमच्या लोकांनी त्याचा प्रचार करायचं, आमच्या मतदारांनी त्यांना मतदान करावं। आणि तसंच रवींद्र वायकर एकतर दल बदलू, तुम्ही आत्ता ईडीची चौकशी झालेली आहे आणि त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये जिथे ते विद्यमान आमदार आहेत तिथे त्यांना विरोध आहे आणि आज आपण त्यांची खासदारकीची गोष्ट करतोय। तर मी फक्त आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचे भावना व्यक्त केलेले आहेत आणि प्रश्न ते विचारतात की आम्ही अशा लोकांचा प्रचार कसा करायचं। शालिनी ठाकरेंच्या आक्रमकतेनंतर जय महाराष्ट्र असं म्हणत निरुपम यांनी मनसेला विनंती केली आहे। माझी सासूरवाडी महाराष्ट्राची आणि जावयाचे सासूरवाडीवर जास्त प्रेम असते, एका जावयाला का त्रास देता, जय महाराष्ट्र असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय। तर राज ठाकरे आपल्या नेत्यांची समजूत घालतील असं शिंदेचे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतात, हे निर्णय नेते मंडळी घेत असतात। त्याच्यामुळे नेते मंडळींनी एखादा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ते समजवत असतात। अजून कुठचाही निर्णय झालेला नाही मला जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत। ज्यावेळी निर्णय होण्याची शक्यता होईल किंवा निर्णय होईल तर त्यांचे नेते त्यांची समजूत घालतील, झाला तर। फक्त शालिनी ठाकरेच नाही तर मनसेच्या मनीष धुरी यांनी सुद्धा निरुपम यांना संभाव्य उमेदवारीला विरोध केलाय। संजय निरुपम हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली, त्यांच्या हिताचे आंदोलन झाले, तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेलाय। आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे। हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। त्यासाठी याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे। शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून मुख्यमंत्री शिंदेंना डिवचले। मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढा सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली असं जळजळीत वक्तव्य शालिनी ठाकरे यांनी केलं। आम्हाला हे पण कळलं की जे आपले सीएम साहेब आहेत त्यांनीच ह्याचा विरोध करून की निशाणी धनुष्यबाणवरती लढावं लागेल। आमची निशाणी 18 वर्ष ज्या पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि ज्या निशाणी च्या अंडर आम्ही काम केलेलं आहे ती निशाणी सोडून आम्ही कशाला धनुष्यबाणवरती लढायचं। आणि ती शेवटी तो निर्णय आदरणीय राजसाहेबांनी घेतलेला आहे। महायुतीमध्ये मनसे सहभागी करण्यावरून बैठका सुद्धा झाल्या, त्यामध्ये आपल्याला धनुष्यबाण चिन्हावर लढा असं सांगण्यात आलं। त्यामुळे मनसेचं महायुतीमध्ये येण्यावरून फिसकटलं हे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून स्पष्टपणे सांगितलं। मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा। हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे। माझ्याकडे आयतं आलेलं नाही।
सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. मनसेनं निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सुद्धा निरुपम यांना टोला लगावला. पक्ष सोडून गेलेल्यांची हालत काय झाली असं गायकवाड म्हणाल्या. मनसेने ऑलरेडी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आता तुम्हाला कळलेलं आहे की पक्ष सोडून गेलेल्याची हालत कशी असते. त्यामुळे जनतेने पण समजून जावं एक्झॅक्टली काय. पण ते म्हणतात की दोघंही देशविरोधी आणि भ्रष्टाचारी आहेत, अशा महाराष्ट्रद्रोही आहेत अशी टीका पण करतात. चला, चांगली टीका केलेली आहे. निरुपम यांच्यासोबत 2 दिवसांआधीच शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली. तर सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि वायकरांमध्ये उमेदवारीवरून चर्चा झाली. पण आता पाठिंब्यानंतर मनसेनं या दोघांनाही विरोध केला आहे. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. प्रचारासाठी नेत्यांना सूचनाही केल्या. मात्र प्रतिस्पर्धींशी असलेल्या जुन्या वादावर आता मनसेनं बोट ठेवलंय. त्यातूनच निरुपम आणि वायकर निशाण्यावर आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.